नमो गार्डन म्हणून एक अतिशय चांगली संकल्पना आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावाने सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे शहरांमध्ये एक चांगल्या कॉन्सेप्टचं गार्डन आणि त्याच्यामुळे त्या भागाचा विकास हा अतिशय योग्य पद्धतीने होऊ शकतो, या दृष्टिकोनातून हा प्रकल्प राबवला जात आहे। प्रत्येक प्रकल्पाला 1 कोटीची निधी आणि 5 कोटीचं बक्षीस अशा पद्धतीचा अतिशय एक चांगला ढाचा तयार करून आम्हाला ह्या पद्धतीचे प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकार म्हणून त्या नगरपालिकेंना ताकद देण्याचं काम आम्ही करतोय। आज वेंगुर्ल्यामध्ये त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। काही दिवसा अगोदर कुडाळला झालं, येणाऱ्या काही दिवसांमध्ये अन्य शहरांमध्ये पण होईल। पण अशा पद्धतीच्या नमो गार्डन जिल्ह्याच्या प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध होतील, तयार होतील, असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न। अरे बापरे, मग आमचं काय होणार? आजच्या झोपेची चिंता आहे मग आम्हाला। आणि मी आपल्या माध्यमातून आदरणीय त्यांचे वडील उद्धवजींना मनापासून विनंती आणि आग्रह करीन की लवकर निर्णय घ्या, लवकर कार्याध्यक्ष करा त्यांना। जसं देश पातळीवर राहुलजी गांधी आमचं काम सोपं करताय, तसं महाराष्ट्र पातळीवर आदित्य ठाकरे करतील। शेवटी ते आमचे महाराष्ट्राचे पप्पू आहेत की नाही, तर म्हणून लवकर द्या, बिलकुल वाट पाहू नका। उद्धवजींना आमचा सगळ्यांचा आग्रह आहे भारतीय जनता पक्ष म्हणून, वेळ काढू नका। ते पाहिजे तर ते झाल्यानंतर आम्ही पेढे वाटतो। आणि फक्त एवढीच विनंती आहे की त्यांच्या कार्याध्यक्षाचा ठराव हा संजय राऊतांना मांडण्याची संधी द्या। मी चांगल्या दृष्टीकोनाने बघतो, कारण आम्ही त्या रस्ता वापरतो। आणि ह्यावेळी आदरणीय आमचे नितीन गडकरी साहेबांनी जो दिलेला शब्द आहे, ज्या व्यासपीठावर दिला आणि जो विश्वासाने आणि आत्मविश्वासाने दिला ना, मला विश्वास आहे की मे अखेरीस तुम्ही हाच प्रश्न मला नॅशनल हायवेवर उभे राहून विचारा, मी तुम्हाला गुळगुळीत असा आमचा नॅशनल हायवे दाखवतो आणि ज्याच्यामुळे आमच्या कोकणातली सगळी विकासदारं उलकडतील।